श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 81 ते 90. आता देईजो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. आता आपण लक्ष द्यायचं आहे. आपण मला बोलवित आहात म्हणून मी बोलत आहे. गीतेचे व्याख्यान या ठिकाणी मी करत आहे. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री भावली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते, तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुल्या परी अलंकारितू भलतया परी. त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. ते सांगतील ते काम करणारा मी आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. श्री गुरु म्हणाले, थांब, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू चटकन ग्रंथाकडे लक्ष दे. लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. या बोला निवृत्ती दासू पाहुनी परमउल्लासू मने पर्यसा मना अवकाशू देऊनिया. श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले, ते मी सांगतो आणि तुम्ही मोकळ्या मनाने सर्वजण ऐका. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू मने संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्रीची हकीकत काय आहे ती मला सांग. जे धर्मालय मनिजे तेथ पांडवानी माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. तरी तेची तुला वसरी काय किजत असे एरेरी. ते झडकरी कथन करी मजप्रती. तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लवकर सांग. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी बसरले कृतांत मुख. त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले. तैसे ते घनदाट उठावले एकवाट जैसे उसळले काळकूट धरी कवन. अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार. जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे. ना तरी वडनवानळू साधुकला प्रळया ते पोकला सागरू शोषुनी उधवला अंबराशी. अथवा वडवानल समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशात त्याला वाऱ्याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो.